चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढच्या भागाकडे जात आहोत. ॲडजेक्टिव्ज म्हणजे विशेषणं. विशेषण कशाला म्हणतात? नामाबद्दल विशेष माहिती जो शब्द सांगत असतो. द वर्ड विच टेल्स स्पेसिफिसिटी अबाउट नाऊन, हे की नाही, स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स अबाउट नाउन्स इज नोन ॲज ॲडजेक्टिव्ह. त्याला आपण ॲडजेक्टिव्ह असं म्हणतो. ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. आता बघा, या ठिकाणी 4 वाक्य लिहिलेले आहेत. तेच वाक्य जे आपण मगाशी घेतले ना नाउन्ससाठी, तेच वाक्य थोडेसे या ठिकाणी घेतलेत. फक्त काय केलं आहे बघा, इट इज अ ब्ल्यू पेन. हा ब्ल्यू पेन आहे. हा पेन आहे पण कसा आहे? ब्ल्यू. सो ब्ल्यू इज द ॲडजेक्टिव्ह फॉर पेन. सो मेनी कलरफुल फ्लावर्स आर देअर. किती कलरफुल फ्लावर्स आहेत त्या ठिकाणी. फ्लावर्स आहेत पण कसे आहेत? कलरफुल. सो कलरफुल इज ऑल्सो ॲडजेक्टिव्ह. आय हॅव अ ब्युटिफुल डॉल. माझ्याकडे एक सुंदर बाहुली आहे. बाहुली आहे पण कशी आहे? अतिशय सुंदर, ब्युटिफुल. सो ब्युटिफुल इज द ॲडजेक्टिव्ह. दिस इज द सिल्वर ग्लास. हा एक चंदेरी ग्लास आहे. ग्लास आहे पण कसा आहे? सिल्वर. सिल्वर दॅट मीन्स चंदेरी. सो चांदीचा. येते की नाही लक्षामध्ये? तर ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय? की नामाबद्दल जे शब्द विशेष माहिती सांगतात त्यांना आपण काय म्हणत असतो? ॲडजेक्टिव्ह. तर आता बुकमधले आपण प्रश्न सोडवून घेऊ. बघा, या ठिकाणी आता आपल्या पुस्तकातलं, तिसरीच्या पुस्तकातलं, ही सॉ हिज लिटल हट. त्याने त्याची छोटी लहान झोपडी बघितली. विच ऑफ द फॉलोइंग इज द ॲडजेक्टिव्ह फ्रॉम द गिवन सेंटेन्स. आता ह्या वाक्यामधलं ॲडजेक्टिव्ह कोणतं? हट आहे पण कशी आहे? लिटल. सो लिटल इज द ॲडजेक्टिव्ह. यू फील फ्रेश अर्ली इन द मॉर्निंग. विच ऑफ द फॉलोइंग इज द नाऊन फ्रॉम द गिवन सेंटेन्स. झालं होतं आपलं ते वाचते. नाऊन कोणतं या ठिकाणी? मॉर्निंग झालं. ऑलवेज ईट फ्रेश फ्रूट्स. विच ऑफ द फॉलोइंग इज द ॲडजेक्टिव्ह फ्रॉम द गिवन सेंटेन्स. तर ह्या वाक्यामध्ये ऑलवेज ईट फ्रेश फ्रूट्स. फ्रूट्स खावेत पण कसे खावेत? फ्रेश. सो फ्रेश इज द ॲडजेक्टिव्ह. येते लक्षामध्ये? तर ह्या पद्धतीने ॲडजेक्टिव्ह ही संकल्पना डोक्यात घ्या. ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय? की नामाबद्दल जो शब्द विशेष माहिती सांगतो त्याला ॲडजेक्टिव्ह आपण म्हणतो. ठीक आहे, तर मग भेटूया पुढल्या व्हिडिओत. बाय बाय.